पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुका लवकरच होणार आहेत आणि वेगवेगळ्या प्रभागांमध्ये प्रचार सुरू आहेत. तर तुम्हाला काय वाटतं आता प्रभाग क्रमांक 8 मध्ये पण प्रचार सुरू असतील म्हणजे वेगवेगळ्या पक्षाचे प्रचार सुरू आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की प्रभाग क्रमांक 8 मध्ये कोणता नगरसेवक म्हणून निवडून येईल? कोणता उमेदवार? मी संदीपान झोंबाडे, हं, इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक 8चा मी इच्छुक उमेदवार होतो. हं. मला तिकीट न मिळाल्यामुळं मी भारतीय जनता पक्षाच्या माझ्या 4ही उमेदवाराचा मी प्रचार करत आहे. तुम्ही विचारलेला प्रश्न आहे किंवा या भागात कोण निवडून येईल. हं. 2017च्या निवडणुकीमध्ये 3 भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले होते हं. आणि एक थोड्याशा फरकाने पराभव झाला होता. हं. आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. आज परिस्थिती बदललेली आहे. हं. या भागाचे कार्यसम्राट आमदार, हॅट्रिक आमदार महेशदादा लांडगे हं. यांनी पिंपरी चिंचवड शहराचा हा जो विकास केलेला आहे, हं. मोठे मोठे प्रोजेक्ट, मोठे प्रकल्प या भागात आणलेले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराचं नाव हे जगाच्या नकाशाच्या पटलावर गेलेलं आहे. आणि सर्वात मोठं महेशदादांनी केलेलं काम म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी. संभाजी राजाची ही जी मूर्ती आहे मोठी, ही जगप्रसिद्ध मूर्ती या ठिकाणी मोठं स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या माध्यमातून दादांनी हे निर्माण केलेलं ही मोठी वास्तू आहे. त्यानंतर दादांचं सर्वात मोठं काम या ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं देशातील पहिले संविधान भवन सेक्टर नंबर 11मध्ये या ठिकाणी दादांनी काम चालू केलेलं आहे. त्यामुळे देशातील संविधानाला मानणारा वर्ग या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि प्रभाग क्रमांक 8मध्ये आमच्यासारखा संपूर्ण हा समाज या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा आहे. त्यामुळे मी निश्चितच म्हणेन आणि इथली जनताही सांगेल की प्रभाग क्रमांक 8 हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे, असणार आहे आणि 4ही उमेदवार भरघोस मताने निवडून येणार आहे. या प्रभाग क्रमांक 8 मधल्या समस्या कोणत्या आहेत आणि त्या कोणी सोडवल्या आहेत? आतापर्यंतच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्याही सांगा आणि त्या कोणी सोडवलेल्या आहेत आतापर्यंत. मग ती कुठलीही समस्या असू देत, एक सामाजिक समस्या असू दे किंवा इकडच्या नागरिकांचा वैयक्तिक कुठली समस्या असू दे, त्यात सगळ्यात आधी धावून कोणता नेता गेलेला आहे आतापर्यंत? कसं आहे, मागील 17च्या निवडणुकीमध्ये 3 भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक निवडून आले, सर्व प्रभागामध्ये फिरत होते. त्या भागातल्या सर्व समस्या त्यांच्या माध्यमात सोडवल्या गेल्या. परंतु त्यापैकी जी भारतीय जनता पक्षाची जी उमेदवार म्हणून या ठिकाणी सीमा सावळे नावाची महिला निवडून आली होती, या अगोदर तो 2 वेळा शिवसेनेतून आली. शिवसेना बदलली, त्यांचं भारतीय जनता पक्षात आली. भारतीय जनता पक्षात निवडणुकीपुरतंच ती थांबली. त्यानंतर निवडून आलेल्या दोन्ही आपल्या सहकाऱ्यांना या 4ही स्लम्स आहेत या ठिकाणी. बालाजीनगर आहे, गणेशनगर आहे, गवळी माता आहे, खंडी वस्ती आहे. 4ही झोपडपट्ट्यामध्ये या तिच्या बाकीच्या सहकाऱ्यांना तिने येऊच दिलं नाही, इंटरफेअर करू दिलं नाही. हे झोपडपट्ट्या माझ्या आहेत असं म्हणून स्वतःची त्या झोपडपट्टीवर मालकी दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या झोपडपट्ट्यांचा विकास हा राहिलेला आहे. झोपडपट्ट्यामधल्या ज्या नागरी समस्या आहेत त्या वाढतच गेलेल्या आहेत. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेन की मागच्या 5 वर्षामध्ये या भागामध्ये ड्रेनेजची लाईन टाकली झोपडपट्ट्यामध्ये. आता ही ड्रेनेज लाईनचं काम हे तिच्याच नातेवाईकांना दिलेलं काम होतं. त्यामुळे ते काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं काम केलं गेलं. त्या ड्रेनेज लाईनमुळं बालाजीनगरच्या 2,500 घरापैकी 1,000 घरामध्ये मैला मिश्रित पाणी जातं. त्यामुळे तिथल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. अनेक जण मेलेली आहेत माणसं. आता ते कारण आपल्याला कळू शकत नाही कशाने मिली, परंतु ते मुख्य कारण जर आहे तर मैला मिश्रित पाण्यानं त्या ठिकाणी आजार निर्माण झाले. लहान मुलावर असतील, वृद्ध माणसावर असतील, महिलांवर असतील. त्यामुळं कसं आहे की खऱ्या अर्थाने या झोपडपट्टीला जिवंत ठेवण्याचं जे खऱ्या अर्थाने ज्या उपाययोजना कराव्या लागत होत्या त्या महिलेच्या माध्यमातून कुठल्या झालेल्या नाहीत. त्यामुळं फक्त झोपडपट्टीचा विकास राहिलेला आहे. आणि म्हणून आता ती महिला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे. 2014मध्ये
ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महानगरपालिकेवर सत्ता होती आणि सत्ता असताना मला सांगा त्या महिलेनं 33 लाखाच्या विठ्ठल रुक्माई मूर्तीचा आवाज उठवला, भ्रष्टाचार केला म्हणून राष्ट्रवादीवर ज्या महिलेने आरोप केला, ज्या दादावर आरोप केले, दादा तू पण चाठून खा, लाठून खा, पुसून खा असं म्हणणाऱ्या महिलेला आज अजितदादांनी तिला तिकीट दिलं आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की ही भ्रष्टाचार करणारी बाई, ही हुकुमशाही गाजवणारी बाई, कुठल्याही प्रकारचं काम न करणारी ही महिला आज राष्ट्रवादीनं त्यांच्या पॅनलमध्ये घेतली असल्या कारणानं या ठिकाणी तिचा पराभव हा 100% अटळ आहे. या ठिकाणी संपूर्ण इंदिरानगर हा जो परिसर आहे, सुशिक्षित माणसांनी त्या बाईला पूर्णपणे नाकारलेलंच आहे. आणि झोपडपट्टीचा हा जो परिसर आहे जवळजवळ 14-15 हजार मताचा, या झोपडपट्टीमध्येही या महिलेला या ठिकाणून नाकारणार आहेत. कारण झोपडपट्ट्यांचा विकास हा त्या महिलेमुळं खुंटलेला आहे. कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही. कुठल्या माणूस जर कधी समस्या घेऊन गेला ती बाई राहते कुठे हेच माहीत नाही. आज लोक सांगतात की इंद्रायणीनगरचा पत्ता दिला आहे, पण ती बाई लोढामध्ये राहते, जे किवळेला मुंबई हायवेच्या शेजारी लोढा म्हणून मोठी बिल्डिंग आहे मोठ्या बिल्डरची, त्या लोढामध्ये राहणारी ही महिला आहे. त्यामुळं या महिलेच्या बाबतीमध्ये आता संपूर्ण प्रभागामध्ये निगेटिव्हिटी पसरलेली आहे. ती महिला या ठिकाणी येणार नाही आणि तिच्यामुळं चारही उमेदवारांचं वाटोळं होणार आहे. म्हणून मी एकच सांगेन की भारतीय जनता पक्षाचे 4ही उमेदवार निवडून येणार आहेत. त्याचं कारण आहे हॅट्रिक महेशदादा लांडगे यांचं काम आणि त्या प्रभागातील सर्व उमेदवारांनी अहोरात्र झटून केलेले हे जे काम आहे. त्यामुळे ही मतदार त्यांना पोचपावती देणार आहेत, एवढंच सांगेन. प्रभाग क्रमांक 8 मध्ये 3 वेळा निवडून आलेल्या सीमा साळवे 15 वर्ष आणि मधले निवडणुकीचे साधारणपणे 3 वर्ष असं धरून 18 वर्षाच्या कालखंडामध्ये निवडणूक जवळ आल्या की 2 महिने प्रभागामध्ये फिरायचं. प्रभागामध्ये अनेक लोक मेले, कुणाचं सुख असेल कुणाचं दुःख असेल, त्या दुःखामध्ये त्या महिलेने कधीही सहभाग घेतला नाही. निवडून यायचं आणि आपल्या मतदारांना वारेवर सोडायचं. राहायला मात्र जसं झोंबडे साहेबांनी सांगितलं की लोढामध्ये साधारणपणे 3-4 कोटीच्या फ्लॅटमध्ये राहायचं आणि ज्या झोपडपट्टीच्या लोकांच्या मताच्या जीवावर निवडून यायचं त्या लोकांना वारेवर सोडायचं. परंतु झोपडपट्टीमधल्या नागरिकांनी आता ठरवलेलं आहे, ज्यांनी आम्हाला 15, 16, 17, 18 वर्ष वारेवर सोडलं, आता त्याला वारेवर सोडायची खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी वेळ आलेली आहे. म्हणून या प्रभाग क्रमांक 8 मध्ये या भागाचे दमदार आमदार आदरणीय महेशदादा लांडगे यांनी डॉक्टर सुहास कांबळे यांची निवड केली आणि ती निवड दादानी केलेली मला असं वाटतं एकदम सार्थ निवड आहे. डॉक्टर सुहास कांबळे, आमचे मडगिरी साहेब, त्याचप्रमाणे नीलम लांडगे आणि आपल्या लोंढेताई या प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी मला या ठिकाणी खात्री वाटते. आपण प्रभाग क्रमांक 8 मध्ये असलेल्या खंडे वस्तीत आहोत आणि इथल्या स्थानिक नागरिकांशी आपण बातचीत करून त्यांना विचारणार आहोत की त्यांच्या समस्या काय आहेत, त्या कोणी सोडवल्या आहेत आणि त्यांच्या मते पुन्हा प्रभाग क्रमांक 8 मध्ये कोण निवडून येईल ते. नमस्कार. नमस्कार. माझं नाव संदीपान खरात आहे. मी गेल्या 40 वर्षापासून खंडेवस्तीमध्ये राहत आहे आणि गेल्या 10 वर्षापासून 15 वर्षापासून मडगिरी साहेबांचे माझे विलास भाऊंचे माझे चांगले संबंध आहेत, चांगली ओळख आहे. त्यांनी जेव्हा नगरसेवक झाले त्यापूर्वी खंडेवस्तीमध्ये पाण्याची समस्या होती, टँकरने पाणी येत होतं, त्यामुळे लोकांना पाणी भरताना खूप अडथळे येत होते. जेव्हा विलास भाऊ नगरसेवक झाले त्यावेळेस त्यांनी प्रथम पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व केला, प्रत्येक घरोघरी नळ दिले. तसेच जिथं शौचालयाचे प्रॉब्लेम होते विलास भाऊच्या नेतृत्वात इथं 2 मजली शौचालय बांधण्यात आले. तसेच इथं रस्त्याचे प्रॉब्लेम होते, स्ट्रीट लाईटचे प्रॉब्लेम होते, लाईट नव्हती वस्तीमध्ये, सर्व वस्तीमध्ये लाईट लावण्यात आली. रस्त्याचे प्रॉब्लेम होते, रस्ते डांबरीकरण करण्यात आले विलास भाऊच्या मार्गदर्शनाखाली. त्यामुळे आमची सर्वांची इच्छा आहे की परत आम्ही सर्वजण विलास भाऊंना प्रचंड मतांनी विजयी करू. मग पूर्ण वस्तीचं कोणासाठी मत असणार आहे? सर्व वस्तीचं मत विलास भाऊ मडगिरीसाठी असणार आहे, कारण त्यांनी खूप मदत केलेली आहे, प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होत आहेत. तसेच कोरोना काळामध्ये त्यांनी खूप मदत केली. 2-4 महिने लोकांना इथं खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती, ती सर्व त्यांनी मदत केली लोकांना. त्यामुळे सर्वांच्या मनात फक्त विलास भाऊ मडगिरीच आहेत. त्यामुळे लोकांना सांगण्याची गरज नाही की मतदान कुणाला करावे, लोकांच्या लक्षात असल्यामुळं लोकांनी मनात ठेवल्यामुळं यावेळेससुद्धा विलास भाऊ मडगिरी प्रचंड बहुमताने विजय करणार आहोत आम्ही. तुमचं काय मत आहे यावरती?
काय नाही, विलासभाऊ मडगरे चांगले काम करतात, चांगले नगरसेवक आहेत. खंडे वस्तीबद्दल त्यांनी भरपूर कामं केले आहेत. खंडे वस्तीबद्दल बाथरूमचे, रस्त्याचे, अजून बरेच काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्यांनी. करोना व्हायरसच्या बिमारीमध्ये पण राशन वाटलेले वस्तीमध्ये बरंच काही कामं केले आहेत त्यांनी. या प्रभागातल्या समस्या काय आहेत? तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागतं? या प्रभागामध्ये समस्या म्हणजे पहिली समस्या पाण्याची होती. ते समस्या साहेबांनी सोडवली, मडगिरे साहेबांनी. तसेच रोडचे कामं, लाईटीचे, वरचे बल्बाचे कामं, गटारचे कामं, पूर्ण चेंबर लाईन त्यांनी टाकून दिलं. आणि गोरगरिबाच्या मेन म्हणजे गोरगरिबाच्या सुखादुःखामध्ये उभारणारे म्हणजे मडगिरे साहेब. मग तुमचं यंदाचं मत जे असणार आहे ते? हो, साहेबांना, मडगिरे साहेबांनाच मत राहील. यावर तुम्ही काय सांगाल? कोणत्या समस्या आहेत? मडगिरे साहेबांनी जी कामं केलीत आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहरामध्ये, ती एकही नगरसेवकांनी केलेली नाहीत. आणि दुसरा विषय की मडगिरे साहेब सुखादुःखामध्ये गरिबाचे असतात आणि मडगिरे साहेबाशिवाय निवडून कुणीही येत नाही. मडगिरे साहेब आजही आले तर उद्या बी येणार आहे. माझं नाव अशोक चौधरी आहे. मी राहणारा सेक्टर 4मध्ये. माझा व्यवसाय स्वीट्सचा आहे. आमच्या प्रभागामध्ये जे पण प्रॉब्लेम आहे, छोटे मोठे प्रॉब्लेम होते, आमचे नगरसेवक मडकरी सर त्यांच्या कॉल किंवा व्हॉट्सअप किंवा हेल्पलाईनद्वारे ते स्वतः इन्व्हॉल्व होऊन त्यांनी आमचे समस्याचे निवारण केलेत. जसे की लाईट, ड्रेनेज किंवा रोड, आणि आम्हाला सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेत. आमचे मत विकासाला म्हणजे सराला, आणि आम्हाला आमचे सर मदत करणारच.